सोलापूर शहरात गेल्या 4 दिवसापासून रंगत असलेल्या संतोष पवार एसपी चषक फायनल टूर्नामेंटची सांगता आज शहरातील नेहरूनगर येथील शासकीय ग्राउंड येथे संपन्न झाली आहे। या टूर्नामेंटमध्ये तब्बल 16 संघांनी सहभाग घेतला होता। एसजी मंगळवेढा आणि एसजे किंग सोलापूर यांच्यामध्ये फायनल लढतीत एसजी मंगळवेढा संघाने तब्बल 75,000 व ट्रॉफी पटकावली असून एसजे किंग सोलापूर यांनी सेकंड रनरअप म्हणून 31,000 व ट्रॉफी तसेच जीएस खली स्पोर्ट्स थर्ड रनरअप म्हणून 21,000 व ट्रॉफी पटकावली आहे। या तिन्ही संघांना बक्षीस देण्यासाठी स्वतः मार्ग फाउंडेशनचे संतोष पवार उपस्थित राहून युवा खेळाडूंना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। यावेळी संतोष पवारांनी मोठी घोषणा करत सलग येथून 5 वर्षापर्यंत 1 लाखांचे बक्षीस असणारे टूर्नामेंटचे आयोजन करण्यात येईल असे आश्वासनही दिलं। यावेळी उपस्थित मार्गचे संस्थापक संतोष पवार, किरण चव्हाण, नवनाथ राठोड, आशिफ यत्नाळ, संतोष राठोड, प्रवीण राठोड, विक्रम राठोड, शंकर पवारसह अनेक कार्यकर्ते मान्यवर उपस्थित होते। तर बेस्ट बॅट्समन म्हणून संदीप पवार, बेस्ट बॉलर स्वप्नील गायकवाड आणि उत्कृष्ट खेळाडू म्हणून प्रथमेश राठोड यांना ट्रॉफी, मेडल व हजारो रुपयांचे मानकरी ठरले आहेत। पंच म्हणून मोहसिन राधे, मोहसिन सिन्हा आणि शंकर पवार यांनी काम पाहिलंय। विजेता व रनरअप संघाने लोकप्रधान न्यूज चॅनलचे बोलताना आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत। अभिनंदन विजयी टीमचं, 2 नंबर आलेल्या टीमचं पण अभिनंदन। हार जीत हे होती रहती है, काय खेळ हे महत्त्वाचं आहे। खेळल्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, तुमचं शरीर सुस्त न राहता तंदुरुस्त राहतं। आणि खेळ एक असा आहे ज्याच्यामध्ये सगळी जाती धर्माची लोक समाविष्ट होऊन जातात। खेळ एक असं हे आहे की ज्याच्यामध्ये एक देश दिसतो, एक संघ दिसतो, एक जुटीपणा दिसतो। कारण आत्ताच्या सध्याच्या घडीला भारतात जी परिस्थिती चाललेली आहे त्याच्यामध्ये खेळ एक फक्त असा साधन आहे की जिथे तुम्हाला कुणाच्या जाती धर्माचा उल्लेख केला जात नाही, तिथं सगळ्या जाती धर्माची लोक केली जातात। मला अभिमान आहे सोलापूरमध्ये इतक्या चांगल्या पद्धतीने पोरं क्रिकेट खेळतात। मी असं माझ्या डोक्यात होतं 1-2 बॉल टाकायचे आणि आपलं निघायचं इथनं, पण त्या पोराची बॅटिंग बघितल्यानंतर म्हणलं नाही, मला उठता आलं नाही इथने। आत्ता खूप सुंदर तुझी बॅटिंग आहे, खूप छान तू खेळलास। मला माझं म्हणजे मी काय जास्त वयस्कर नाही आहे, 37 वर्षाचाच आहे, पण मी ज्यावेळेस खेळायचो त्यावेळेस हे दिवस आठवले, आनंद झाला। लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला इथे। मी तुम्हाला आज शब्द देतो, इथून पुढे 5 वर्ष दरवर्षी श्रावण महिन्यात ही स्पर्धा होणार आणि पुढचं बक्षीस हीच पोरं ऑर्गनाईज करतील। पुढचं बक्षीस 1 लाख रुपयाचं असेल पहिल्या टीमसाठी। तर तुम्हाला खूप खूप अभिनंदन। आजच तुम्ही ह्या गोष्टीचं डिक्लेरेशन घ्या, पुढच्या वर्षी आपण ही परत स्पर्धा घेऊया। खूप छान वाटलं मला। मी आता जनरली मी कुस्त्यांच्या कार्यक्रमात मार्ग फाउंडेशन कुस्त्यांच्या कार्यक्रमाला जास्त प्रोत्साहित देतं, खेळांना मी जास्त प्रोत्साहित करतो। युवकांना मला एक वाटतं की युवक सोलापूर जिल्ह्याचा हा पुढं आला पाहिजे, कुठल्या खेळाच्या माध्यमातून काय तो पुढं आला पाहिजे, सक्रिय असलं पाहिजे। कारण आता सध्याची सोलापूरची परिस्थिती जशी थोडक्यात वेगळ्या टाईपची झालेली आहे, त्यामुळे तुमची मानसिकता, तुमचं फिटनेस हे चांगलं राहो। परमेश्वर तुम्हाला अशी चांगली सद्बुद्धी देव हीच प्रार्थना करतो। थांबतो। काय वाटतं पहिल्यांदा आपली काय प्रतिक्रिया असेल? सर्वप्रथम मी एसपी चषकाचा मनापासून आभारी आहे की त्यांनी इतकी सुंदर अशी टुर्नामेंट यांनी ऑर्गनायझर केली आणि आम्हाला इथे खेळायची संधी दिली आणि त्या परीने आमच्या एसजी मंगळवेढा टीमने खूप चांगला परफॉर्मन्स करून या स्पर्धेमध्ये विजेतापद पटकावलेलं आहे। त्याबद्दल मी सर्वांचं आभार मानतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो पुढील वाटचालीसाठी। 16 टीम सहभागी झाल्या होत्या, तर आपली टीम फायनलमध्ये येईल आणि फायनलमध्ये येऊन बाजी मारेल असं वाटलं होतं? हो सर, नक्कीच, कारण का आम्ही टीम खूप स्ट्रॉंग बनवली होती। तरी आज 2-3 प्लेयर आमच्या आले नाहीत खेळायला, पण नक्कीच आमची टीम चांगलीच होती यावेळेस। कसं ग्राउंडची व्यवस्था कशी होती, पिचेस कसा होता? हो, ग्राउंड तर अल्टिमेटली पहिल्यापासून चांगलंच ग्राउंड आहे आणि विकेट तर एकदम एकच नंबर आहे। अच्छा, कशा जल्लोष साजरा करणार आहात आज आपण? असाच आनंदात हिप हिप हुर्रे! अजून एक हिप हिप हुर्रे! हे संघमार्ग आहे। काय वाटतं, काय भावना आहेत आपल्या टीम बद्दल? कॅप्टन मुळे विजय मिळाला, सर्व खेळाडू वाटलं होतं की आपण सोलापूरमध्ये येऊन एसपी चषक मानकरी होऊया? हा, वाटलं होतं। अच्छा, मग एकदा जल्लोष व्हायला पाहिजे याच्या आपल्या अशा प्रकारे मंगळवारची टीम ही एसपी चषकची मानकरी झालेली आहेत आणि सोलापूर शहरामध्ये त्यांनी एक जल्लोष साजरा करताना दिसत आहेत। आपण खूप छान टक्कर दिलेला आहात, खूप छान खेळलात, तरी पण यश थोडक्यात मिळालेलं आहे, काय सांगाल?
काय नाही, थोडी बॉलिंग आमची थोडी चुकीची झाली, परंतु आम्ही आतापर्यंत जे पण सामने झाले होते ते बॉलिंगमुळे जिंकले होते आणि जो फायनल सामना होता थोडीशी बॉलिंग चुकी झाली आणि थोडी प्लॅनिंग थोडी आमची चुकीची झाली, त्यामुळे टार्गेट कमी पडलं असं वाटत नाही म्हणून टार्गेट खूपच जास्त झाला, टार्गेट कमी नाही पडला. बॅटिंग पण आमचे जसं पॉवर प्ले आम्हाला स्टार्ट पाहिजे होता तसं स्टार्ट झाला नाही. काय जिद्द होती, म्हणजे आशा काय होती की आपण जेव्हा आपण फायनल मध्ये उतरला तेव्हा वाटत होतं की आपण फायनल मध्ये पोहोचू? हो नक्की, कारण की टुर्नामेंटची एक बी आम्ही जसे लीग मॅच आहेत ना, एक बी मॅच आम्ही हरलेलो नाही. सगळ्यात भारी टीम आमची होती, तर जिंकेल म्हणून हेच टर्निंग पॉईंट काय असेल किंवा मॅच लॉस होण्याचं? टर्निंग पॉइंट आमचे फिल्डिंग साईड, जेव्हा आमची बॉलिंग झाली तेच आमचे मॅच लॉस होण्याचं. ओके, पुढच्या वारी शुभेच्छा. थँक्यू. मार्क फाउंडेशन संतोषभाऊ पवार यांच्या वतीने टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आलेली, त्यामध्ये 16 संघ भाग घेतले. त्यामध्ये सामाजिक संस्थांतर्फे टुर्नामेंट भरवण्यात आलेले आहे. मंगळवेढा, सोलापूर, बार्शी, नांदणी असं मिळून 16 संघ आलेले आहे आणि चांगली व्यवस्था केली, टून चांगली आहे, ऑप्शन चांगला झालेला आहे आणि पहिला पारितोषिक 71,000 आहे, दुसरा पारितोषिक 31,000 आहे, तिसरा 21,000 आहे आणि यामध्ये राठोडने चांगलं काम नियोजन केलेले आहे आणि त्याबद्दल हंपरची कामगिरी चांगली करायला लागले. सादिक शेख उर्फ माशो आणि मोहसिन सिन्हा आणि राजे हे 3 पंच चांगली व्यवस्था करायला लागले मॅचचे आणि टुर्नामेंट जो ग्राउंडची व्यवस्था त्यांनी पण चांगली केलेली आहे. पाऊस आला तर त्यामुळे ते सामने चालू केले. 15 तारखेपासून सामना चालू झाला, आज फायनल सामना चालू आहे. संतोष पवार यांनी मंगळवेढा आणि SG किंग सोलापूर असं आता फिल्डिंग वाले संघ जिंकणार असं, मंगळवेढा संघ जिंकणार असं वाटतंय. लय चांगला उपक्रम वापरलेले संतोष पवार साहेबांनी, यापुढे त्यांनी लय कार्यक्रम घेतलेले, सगळे चांगले कार्यक्रम घेतलेले. ये पहली बार टूर्नामेंट में भरे, ये भी उनका कार्यक्रम सक्सेस हो गया है, बहुत अच्छा है. आगे भी वो बड़ा प्राइज रखने की घोषणा करने वाले संतोष पवार साहब. पुढच्या सामने शुभेच्छा. थँक्यू.